आपल्या मातीचा आहे। आदिवासी पारंपरिक खेळामध्ये या खेळाचा सहभाग होतो आणि या खेळामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकता, आपलं उत्तम आरोग्य आपण या खेळाच्या मार्फत राखू शकता, सदृढ शरीरयष्टी आपण या खेळाच्या मार्फत आपण राखू शकतो। कर्जत तालुक्यातील मोगरज ग्रामपंचायत भागातील जय खानदानेश्वर कबड्डी संघ खानदान आयोजित कबड्डी स्पर्धेचे आयोजन 20 डिसेंबर रोजी भरवण्यात आलेले। आदिवासी कबड्डी सामन्यात एकूण 64 आदिवासी संघांनी नाव नोंदणी केली असून यात सुधागड, पाली, पेन, कर्जत, अलिबाग, खालापूर, मुरबाड तालुक्यातील संघाने आपला सहभाग नोंदवला होता। 64 संघांमधून बांगरवाडी पेन तालुक्यातील संघाने प्रथम क्रमांक पटकावून खानदान येथील जय खानदानेश्वर चषकावर आपले नाव कोरले। 20 डिसेंबर रोजी जय खानदानेश्वर कबड्डी संघ खानदान यांनी आदिवासी कबड्डी असोसिएशन कर्जत यांच्या मान्यतेने आदिवासी कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजनात 64 संघांनी नाव नोंदणी केली होती। यामध्ये 64 संघातून 8 संघ विजयी ठरले असताना त्यात प्रथम क्रमांक बांगरवाडी पेन, द्वितीय क्रमांक पादिरवाडी, तृतीय क्रमांक बोरीचीवाडी कलम, चौथा क्रमांक पाली डिक्सल, पाचवा क्रमांक बपक्याची वाडी, सहावा क्रमांक सुतारपाडा, सातवा क्रमांक वावरले, आठवा क्रमांक कोटिंबे हे संघ बक्षीस पात्र ठरले। यामध्ये अंतिम सामना बांगरवाडी पेन विरुद्ध पादिरवाडी यामध्ये झाले। शेवटच्या मिनिटात बांगरवाडी पेन संघ लीड देत पादिरवाडी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागले। यावेळी आयोजक जय खानदानेश्वर कबड्डी संघ खानदान तसेच खानदान ग्रामस्थ यांनी खूप सुंदर आयोजन केले होते। यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरोडा, भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण अध्यक्ष दिनेश रसाल, पंचायत समिती माजी उपसभापती जयवंत हिंदोला, शिवसेना शिंदे गट रायगड जिल्हा युवा अध्यक्ष प्रसाद थोरवे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले, सचिव भगवान भगत, काशीनाथ पादिक, काशीनाथ रसाल, पांडुरंग पुजारी, गणपत सांबरे, कबड्डी असोसिएशन अध्यक्ष मोहन वारगडा, भरत सीत, दत्तात्रय हिंदोला, बबन शेंडे, मनोहर दरवडा, मनोज भोईर, विलास भला, दिलीप दामणे, मनोज भोईर, अक्षय देशमुख, प्रकाश बांगारे, बाबूराव ठोंबरे, सुहास रोगे, रामदास घरत, हर्षद सावंत, महेश रसाल, अक्षय टिटकरे, भगवान शेठ भगत, मयूर शेठ निलदे, निलेश कुर्ले, पोलीस पाटील तसेच पंच महेश सिंग वाघ, जयराम उगडाम, रमेश बांगाळे, सुभाष वाघ, रवींद्र चौधरी, समालोचन शिशी शिंगवा, ग्रामस्थ खानदान उपस्थित होते। ते सामने आणि या सामन्याला उपस्थित कबड्डी रसिक आणि अशा कडाक्याच्या थंडीत सुद्धा हे रसिक कबड्डीचे रसिक इथे उपस्थित आहेत। त्यानंतर या दोन्ही मैदान नंबर 1 आणि मैदान नंबर 2 वर सतत जे खेळाडू खेळतात अशा कडाक्याच्या थंडीत या सर्व खेळाडूंना आणि कबड्डी रसिकांना माझं तीव्र अभिवादन, तसंच मी त्यांचं इथे स्वागत करतो। आपले आयोजक खानदान गाव, या खानदान गावाने जे भव्य दिव्य आयोजन केलेले मी ग्रामस्थांना धन्यवाद देतो। धन्यवाद यासाठी की आपल्या या भागात आपण जर पाहिलं तर दिवाळी झाल्यानंतर आपण क्रिकेटचं आयोजन करतो, परंतु मंडळी क्रिकेट हा खेळ परदेशातला आहे आणि हा कबड्डी खेळ हा आपल्या लाल मातीतला आपल्या मातीचा आहे। आदिवासी पारंपरिक खेळामध्ये या खेळाचा सहभाग होतो आणि या खेळामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकता, आपलं उत्तम आरोग्य आपण या खेळाच्या मार्फत राखू शकता, सदृढ शरीरयष्टी आपण या खेळाच्या मार्फत आपण राखू शकतो। क्रिकेटचा खेळ आपण या भागात खेळतो, पण फार कमी कबड्डीचं आयोजन या भागामध्ये होत असतो। मागे 2-3 वर्षापूर्वी या कबड्डीचं आयोजन फार मोठ्या प्रमाणात या भागात होत होतं, परंतु ते थांबलं होतं। परंतु मी धन्यवाद देतो खानदान ग्रामस्थांना, खानदानमधील माझ्या नवतरुणांना, माझे जे मित्रमंडळ आहेत, मी या सर्व मित्रमंडळांना मी धन्यवाद देतो की या लाल मातीचा खेळाचं आपण भव्य दिव्य आयोजन केलं आणि या जुन्या ज्या कबड्डीच्या ज्या आठवणी होत्या या आठवणी आपण उजागर केलं, यांना जागरण केलं। मी धन्यवाद देतो खानदान ग्रामस्थांना, तसेच इथे उपस्थित असलेले माझ्या आदिवासी संघटनेचे सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांना मी
वेळ कमी आहे, दोन्ही ग्राउंड बिझी आहेत, मी जास्त फार वेळ घेत नाही. दोन्ही मी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी संघटनेच्या वतीने मी त्यांचं पूर्ण नाव घेतो आणि त्यांना मी धन्यवाद देतो की आपण मला ही आदिवासी समाजाची सेवा करण्यासाठी आपण मला संधी उपलब्ध करून देता, प्रत्येकाने उपलब्ध करून देता. मी सर्व आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आयोजकांना पुन्हा धन्यवाद देऊन थांबतो. जय आदिवासी. बोला धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जय. धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जय. जय आदिवासी. जय आदिवासी.